आज सोशल मीडियावर एक चर्चा चालू आहे, दिल्ली आणि नोएडामध्ये जे प्रदूषण चालू आहे त्याविषयी कोण बोलणार आहे का हो? आज दिल्ली आणि नोएडामध्ये जे प्रदूषण होतंय तिथली लोक शहरं सोडून चालली आहेत. तिथले फ्लॅट वगैरे सगळे खाली व्हायला लागले. एका सुरक्षित ठिकाणी जायला लागले कारण की त्यांना शुद्ध हवा पाहिजे म्हणून. आणि हीच वेळ पुण्या मुंबईवर यायला वेळ लागणार नाही मित्रांनो. खरं बघायला गेलं तर मुंबईला जो समुद्र किनारा लाभला आहे त्याच्यामुळे आपण चांगली शुद्ध हवा घेतो आणि व्यवस्थित जगू शकतो एवढंच. नाहीतर तसं बघायला गेलं तर तुम्ही आपल्या आजूबाजूला विचार केला तर कचरा आजकाल सगळीकडे फेकला जातोय. नद्या ज्या आहेत त्याच्यासाठी आपण चांगलं असं काम काय करतोय का हो? आज आपले सणवार आले की कचरा टाकणाऱ्या नदीत आपणच आहोत. प्लॅस्टिकचे कागद म्हणा हे म्हणा. ऑलरेडी गव्हर्नमेंटने सगळ्या व्यवस्था केलेल्या असतात की बाबा ह्या गोष्टी इथंच टाका तिथंच टाका, पण सिव्हिक सेन्स नावाची गोष्ट आहे ती आपल्यामध्ये राहिली आहे का हो? आपण आजूबाजूला जे पाहतो की सगळे कचरा वगैरे टाकलेले असतात. आजकाल सगळीकडे काँक्रिटीकरण चाललंय, नवीन नवीन बिल्डिंग होत आहेत, नवीन नवीन विकासाचे प्रोजेक्ट होत आहेत. वाढ आणि विकास जरी गरजेचा असला तरी सर्वात महत्त्वाचं आहे ते आपल्याला शुद्ध हवा असणं, नैसर्गिक जीवन जगणं. आणि हे आपण कुठेतरी विसरत चाललोय का? आपण फक्त आपल्या विकासाच्याच मागे धावतोय, पण आपण आपल्या आजूबाजूच्या निसर्गाकडे लक्ष देतोय का? आज दिल्ली आणि नोएडामध्ये जी अवस्था झाली ती आपल्या महाराष्ट्रात किंवा मुंबई आणि पुण्यासारख्या मोठमोठ्या शहरामध्ये होणार नाही का? नाशिक असेल. खरं तर आपण सगळ्यांनी आता निसर्गासाठी खरं तर उभं राहणं गरजेचं आहे. निदान किमान 1-2 तरी झाडं आपण लावून ती जगवणं फार गरजेचं आहे. आणि ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्यांना विरोध करणं गरजेचं आहे. आपण आजूबाजूला कचरा पाहतो, काय पाहतो, लोकं टाकत असतात, काय करत असतात, त्यांना आपण विरोध करतच नाही. कारण की ती लोकं आपल्याला त्या पद्धतीने काहीतरी विरोध करतात, की आपल्याला त्यांना वाटते की जाऊन यांना काय सांगायचं. पण कुठेतरी आता विरोध करणं गरजेचं आहे. नाहीतर दिल्ली आणि मुंबईसारखी अवस्था व्हायला दिल्ली आणि नोएडासारखी अवस्था व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही. आपण निसर्गासाठी थोडं तरी निसर्गाच्या बद्दल आणि शुद्ध हवेबद्दल विचार करणं फार गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला शहरं सोडून परत गावाकडे यायला लागेल. आणि गावाकडे मात्र विकास करा, पण तो नैसर्गिकच विकास केला पाहिजे लोकांनी, एवढं मात्र नक्की. धन्यवाद.